नमस्कार. या फावटी लोकसभा इलेक्शनाक तीन प्रमुख पक्षांनी इलेक्शन लढयल्ले. एक बीजेपी, एक काँग्रेस आणि तिसरी म्हणटा ती आरजेपी. आता आरजेपीचेर खूप असो इलेक्शन पयलीं आरोप जालो की आरजेपी बी टीम, आरजेपी बीजेपीक जिखोवंक सोदता असो खूपसो आरोप जालो. पण आज आमी फॅक्ट्स अँड फिगर्स जे आरजेपीचे 2022 आशिल्ले तेच 2024 कशे कितें बदलल्यात हे जे आकडे आसात ते आज आम्ही तुमच्या मुखार घेऊन येयल्ले आसात. तर सगळ्यात पयलीं तुमकां सांगपाचें म्हणल्यार 2022 इलेक्शनाक आरजेपीक 10% वोट शेअर पडलेलो. तितून 93,000 सुमार तेजी वोट्स आशिल्ली आणि तितून मेन म्हटल्यार तितून त्यांचो सांतांद्रेच्यान एक आमदार इलेक्ट जावन येयल्लो. तितून आता 2022 समज आमी ते नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा स्प्लिट केले जाल्यार नॉर्थ गोवाक आमी म्हणूंक शकतात 47,735 इतली वोट्स पडलेली. ती फक्त 18 कॉन्स्टिट्युएन्सीची आशिल्ली. म्हटल्यार आल्दोना कॉन्स्टिट्युएन्सी आणि पर्वरी कॉन्स्टिट्युएन्सीन आरजेपीन कॅन्डिडेट घालून आशिल्लो. मागीर तशेंच साऊथ गोवाचे समज आमी पळोवंक गेले जाल्यार साऊथ गोवाक आरजेपीक त्या वेळार पडलेली 45,520 वोट्स. सो ही दोन्ही मेळोन 10% जाल्ली. आता 2024 जे लोकसभा इलेक्शन जाला ह्या इलेक्शनाक आरजेपीक खंय ना खंय अशें दिसतालें की आपलो वोट शेअर वाडचो आणि आपल्याक जी वोट्स आसात ती खंय तरी वाडची, जेणे करून जे 2027 जे इलेक्शन आसा त्या इलेक्शनाक तांकां स्मूथली इलेक्शन कंटेस्ट करूंक मेळटलें. पूण आता तांचे जालें कितें, जे 10% आशिल्ले ते ह्या इलेक्शनाक पावले 7.1%. म्हणजे दोन्ही नॉर्थ आणि साऊथ कॉन्स्टिट्युएन्सीज धरल्यो जाल्यार ते पावले 7.1%. आता समज आमी नॉर्थाची कॉन्स्टिट्युएन्सी पळोवपाक गेले जाल्यार मनोज परब जो आरजी पार्टीचो फेस, आरजी पार्टीचो प्रेसिडेंट जो मनोज परब आसा तो ह्या फावट नॉर्थाच्यान कंटेस्ट केल्ले जाल्यार नॉर्थाक तांकां वोट पडली 45,693. म्हटल्यार ही समज वोट्स पळोवपाक गेलो जाल्यार जी 2022 जी आशिल्ली सिमिलर आसा आणि जो 10% जो वोट शेअर आसा तो तेणी नॉर्थाक आपलो तसोच दवरलो. मागीर पूण ह्या फावट फरक इतलो आसा की ह्या फावट ज्यो कॉन्स्टिट्युएन्सी नॉर्थाक आशिल्ल्यो, फाटले फावट 18 कॉन्स्टिट्युएन्सीज आशिल्ल्यो, पण ह्या फावट ज्यो कॉन्स्टिट्युएन्सीज नॉर्थाक आशिल्ल्यो त्यो 20 आशिल्ल्यो. तितून तांकां आल्दोना आनी पर्वरी सुद्दां वोट्स पडलेली आसात. पूण जेन्ना आरजेपी इलेक्शन जिखपाचे उलयताले तेन्ना इलेक्शन जिखपा खातीर इतली मतां पुरो जायना. 45,693 जी वोट्स आसात ती वोट्स तेंची अराउंड 2,11,000 सुमार जो जिखपी कॅन्डिडेट आसा श्रीपाद नाईक जो बीजेपीचो जिखपी कॅन्डिडेट आसा तेजी पेक्षा 2,11,000 सुमार तेंची वोट्स जी आसात ती कमी जाली. आता समज आमी सावथाक येयले जाल्यार नॉर्थाक जशी 10% मनोज परबान काढली तशीच सावथाक समज येयले जाल्यार सावथाक 4.2% वोट शेअर रॉबर्ट फेरेरान काढलो. आणि हांगा सावथाक आरजेपीक टोटल डिसअपॉइंटमेंट मेळिल्लो आसा. म्हटल्यार जी सावथाक तांकां फाटल्या इलेक्शनाक 45,520 वोट्स पडलेली ती तांकां ह्या फावट लोकसभा इलेक्शनाक फक्त 18,885 पडली. जाल्यार हो जो वोट शेअर जाता तो 4.2% जाता. आता हांगा जेन्ना जिखपाची गजाली उलयताले आरजेपी जेन्ना हांगा सावथाक सुद्दां जिखपाची जेन्ना गजाली उलयतात जाल्यार हांगा जो विनिंग कॅन्डिडेट आसा कॅप्टन विरियाटो काँग्रेसीचो तेजी पेक्षा 1,98,951 वोट्स आरजेपीक कमी पडले. सो हे जाले नॉर्थ गोवाचे आणि साऊथ गोवाचे कॅल्क्युलेशन. आता आमी परत एकदा नॉर्थ गोवाची कॉन्स्टिट्युएन्सी पळोवया. ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन खंयचे ज्यो असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आसात तितून आरजेपीक बरो इम्प्रुवमेंट मेळ्ळो आणि खंय तांकां आरजेपीक डिसअपॉइंट जाले तेचेर मातशें आमी बारीक लक्ष घालुया. सो जेन्ना नॉर्थ गोवाचे जेन्ना आमी पळयतात तेन्ना नॉर्थ गोवान सगळ्यात पयलीं आमी मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीक 2024 आरजेपीक सारखे अशे ग्रीन सिग्नल म्हणटा तशें मांद्रेच्या लोकांनी दाखयल्ले आसात. आनी हांगा तांकां 1246 म्हटल्यार 1,246 वोट मांद्रे तांकां फाटल्या इलेक्शना पेक्षा ह्या इलेक्शनाक चड मेळिल्ले आसात. तशेंच पेडणे कॉन्स्टिट्युएन्सी पळयली, पेडणे कॉन्स्टिट्युएन्सीक आरजेपीक हे फावट बरी मतां पडलेली आसात. सो पेडणे कॉन्स्टिट्युएन्सीन तशेंच आमी पळोवया जाल्यार ह्या कॉन्स्टिट्युएन्सीक आरजेपीक अराउंड 1,866 वोट्स जी फाटली इलेक्शना पेक्षा ह्या इलेक्शनाक चड पडलेली आसात. सो जेन्ना आता तिसरी कॉन्स्टिट्युएन्सी म्हणटी बिचोले हांगा सरप्रायझिंगली फाटली इलेक्शनाक हांगा खूब कमी वोट्स पडलेली. पूण ह्या फावट आरजेपीक थंय बरी वोट्स पडलेले आसा. ह्या फावट आरजेपीक थंय एक 2,000च्या आसपास थंय वोट पडलेले आसात. जाल्यार बिचोले नंबर पावता 1,360. ही आरजेपीक ह्या फावट चड वोट्स मेळिल्ले आसात. मागीर प्रियोळ कॉन्स्टिट्युएन्सीन सुद्दां हांगा आरजेपी सेकंड प्लेसीचेर येयल्या. फर्स्ट प्लेसीचेर बीजेपी येयल्या, सेकंड प्लेसीचेर प्रियोळ कॉन्स्टिट्युएन्सीन आरजेपी येयल्या. सो फाटली इलेक्शनाक पडलेली तेजे पेक्षा 2,264 वोट्स सुमार प्रियोळ कॉन्स्टिट्युएन्सीन चड पडल्यात. आता हे जाले नॉर्थ गोवाचे बरे वोट्स पडलेले कॉन्स्टिट्युएन्सीज.
आता मातशें आमी नॉर्थ गोवान ज्या जाग्यार आरजेपीक फाटलेपेक्षा कमी वोट्स पडल्यात त्या कॉन्स्टिट्युएन्सीचेर लक्ष दिवया. सगळ्यात पयलीं घेवया थिवी कॉन्स्टिट्युएन्सी, ज्या जाग्यार मनोज परब स्वता कंटेस्ट केल्ले. त्या कॉन्स्टिट्युएन्सीन आरजेपीक 1790 सुमार वोट्स कमी पडल्यात, जे फाटली इलेक्शनाक पडलेली तेजे पेक्षा 1790 सुमार वोट्स आरजेपीक त्या फावट कमी पडल्यात. मागीर तशेंच वाळपय कॉन्स्टिट्युएन्सीन 3985 वोट्स जी फाटली इलेक्शनाक पडलेली तेजे पेक्षा कमी पडल्यात. म्हणल्यार हे जे सांगता ते हांव तुमकां गॅप सांगता फाटली इलेक्शनाचे आनी ह्या इलेक्शनाचे. मागीर सांतांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन थिवी कॉन्स्टिट्युएन्सी आनी वाळपय कॉन्स्टिट्युएन्सी ह्या दोन्ही जाग्यार फाटले फावट मनोज परब जो पार्टी फेस आसा तेणे कंटेस्ट केल्ले, तरी सुद्दां ह्या फावट तांकां लोकसभेक कमी पडली. आता आमी सांतांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन पळयतात जाल्यार सांतांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन आरजेपीचो एक आमदार आसा. आमदार आसून सुद्दां थंय जी वोट्स आसात ती सारकी अशी कमी जाता ती आमकां दिश्टी पडली. आनी त्या सांतांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन आरजेपी येयली तिसरे जाग्यार, बीजेपी, काँग्रेस, मागीर आरजेपी येयली. सो सांतांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन तांकां फाटली इलेक्शना पेक्षा ह्या इलेक्शनाक 1962 वोट्स तांकां कमी पडली. नॉर्थ गोवा सांगले तुमकां, नॉर्थ गोवाचो मनोज परबान 10% जो वोट शेअर काडला, तितून मांद्र्या, पेडण्या, बिचोले, प्रियोळ सारखे कॉन्स्टिट्युएन्सीन तांकां फाटली इलेक्शन पेक्षा चड लीड दिली. जाल्यार थिवी, वाळपय, सांतांद्रे सारखे कॉन्स्टिट्युएन्सीन आनी खुबश्यो अश्यो कॉन्स्टिट्युएन्सीज आसात, पूण ह्यो मेजर कॉन्स्टिट्युएन्सी हितून तांकां मायनस केले. जेन्ना थिवी, वाळपय, सांतांद्रे ह्या कॉन्स्टिट्युएन्सीनी तांकां जेन्ना मायनस जातात तेन्ना खंय तरी आरजेपीक लागून रेड अलर्ट असो आसा. कित्याक जाल्यार सांतांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी आसा ते कॉन्स्टिट्युएन्सीन आरजेपीचो स्वता आमदार आसा. मागीर थिवी आनी वाळपय ह्यो ज्यो दोन कॉन्स्टिट्युएन्सी आसा तितून मनोज परब स्वता आपले लक्ष घालता आनी फाटले फावट तेणी थंय कंटेस्ट केल्ले. आता आमी ह्या साऊथ गोवाचो फिगर पळोवपाक, साऊथ गोवाक तांकां लीड अशी खंयच मेळ्ळी ना. जशी आमी तुमकां नॉर्थ गोवाची सांगल्या तशी साऊथ गोवाची तांकां लीड अशी खंयच मेळोना. पूण जेन्ना आमी साऊथ गोवाचे पळयतात जाल्यार आतां तांकां खंयची कॉन्स्टिट्युएन्सीन मायनस जाले ते पळोवया. सगळ्यात पयलीं पळोवया आमी कुर्तोरी कॉन्स्टिट्युएन्सी. कित्याक कुर्तोरी जी कॉन्स्टिट्युएन्सी आसा ती रॉबर्ट पेरेराची स्वताची कॉन्स्टिट्युएन्सी. तेणे फाटले फावट असेंब्ली इलेक्शनाक थंय कंटेस्ट केल्ले आनी ते कॉन्स्टिट्युएन्सीन ताका फाटले इलेक्शनाक पडलेले 3479 आनी ह्या इलेक्शनाक फक्त पडले ताका 780 वोट्स. म्हटल्यार हे जे गॅप आसा ते अराउंड 2699 म्हटल्यार 2700चे जे गॅप आसा ते कुर्तोरी कॉन्स्टिट्युएन्सीन ताजे मायनस जाले. मागीर आमी पळोवया मडकय कॉन्स्टिट्युएन्सी. मडकय कॉन्स्टिट्युएन्सीन 3488 तांकां फाटले फावट पडलेली, ह्या फावट पडली तांकां 2829 वोट्स. म्हटल्यार हे जे गॅप आसा ते अराउंड जाले 659 वोट्सांचे. सो मागीर शिरोडे तांकां फाटली इलेक्शनाक बरी मतां पडलेली, 5063 वोट्स पडलेली. ह्या फावट तांकां 2809 वोट्स पडली. म्हटल्यार तेजे जे गॅप जाले ते 2254 सुमार गॅप जाले. मागीर येवया आमी नुव्या कॉन्स्टिट्युएन्सीचेर. नुव्या कॉन्स्टिट्युएन्सी एक अशी कॉन्स्टिट्युएन्सी आसा जेन्ना सांतांद्रेच्यान विरेश बोरकार जिखलो जाल्यार ज्या जाग्यार सेकंड प्लेस घेतली म्हणटा ती नुव्या कॉन्स्टिट्युएन्सीन. जाल्यार तेन्ना तांकां नुव्या कॉन्स्टिट्युएन्सीन 4348 वोट्स पडलेली. जाल्यार ह्या फावट आरजेपीन काढल्या फक्त म्हणजे 667 वोट्स. जाल्यार हे जे गॅप जाले ते 3681 सुमार गॅप जाले. मागीर येवया बाणावले कॉन्स्टिट्युएन्सीन. बाणावले कॉन्स्टिट्युएन्सीन सुद्दां आरजेपीक सारको व्हडलो फटको असो पडलेलो आसा. जाल्यार बाणावले कॉन्स्टिट्युएन्सीन आरजेपीक 3854 वोट्स पडलेली. ह्या फावट पडली फक्त 529 वोट्स. जाल्यार हो जो डिफरन्स आसा तो जालो 3325 वोट्स. मागीर येवया आमी वेलीम कॉन्स्टिट्युएन्सीचे. वेलीम कॉन्स्टिट्युएन्सी सुद्दां आरजेपीक सारको व्हडलो असो मार असो बसलेलो आसा. जाल्यार फाटली इलेक्शनाक थंय पडलेली 3653 वोट्स. जाल्यार ह्या इलेक्शनाक तांकां मेळ्ळी फक्त 548 वोट्स. सो हे जे गॅप आसा ते जावन आसा 3100 सुमार गॅप जावन आसा. सो हे जे साऊथ गोवान जे तांकां मार बसला तेजेर आरजेपीक खंय ना खंय कितले आरजेपी फाटल्यान उरली हे तुम्ही पळयले आसतले. आनीक तितून काँग्रेस कॅन्डिडेट थंय जिखलो. जाल्यार हे जे फिगर्स तुम्ही आता पळयले ते फाटले 2022चे असेंब्ली इलेक्शन वोट शेअर आनीक ह्या इलेक्शनाचो 2024चे लोकसभा इलेक्शनाचो वोट शेअर सगळो कंपेअर करून आमी तुमकां दाखयलो. जाल्यार जेन्ना लोकसभा इलेक्शन म्हटलें जाल्यार लोकसभा इलेक्शनाक आरजेपी कॅम्पेन करपाक तांकां लोकांक दाखोवपाक मेळटालें की सांतांद्रे तांचो आमदार आसा आनी थंय तेंचे वांगडा बरी वोट शेअर आसा म्हणून. मागीर तशेंच मनोज परबाक स्वताक थिवी किंवा वाळपय बरी वोट्स पडलेली. साऊथ गोवान शिरोडे बरी वोट्स पडलेली, नुव्या बरी वोट्स पडलेली, बाणावले बरी वोट्स पडलेली. अशें तेणें लोकांक प्रेझेंट करून हे लोकसभेचे इलेक्शन तेणी कंटेस्ट केल्ले. पूण आता जेन्ना तांचो इतलो डाऊनफॉल जाल्लो आसा जाल्यार तांकां लोक फुडले इलेक्शनाक जेन्ना आरजेपी कितें आपलो एजेंडा घेवन वयता किंवा आपल्या कडेन इतले वोट शेअर आसा म्हणून घेवन वयता, आपले एक आमदार आसा म्हणून घेवन वयता, जाल्यार तितून भितर हे लोकसभेचो जो रिजल्ट येयल्लो आसा जाल्यार हो लोकसभेचो रिजल्ट आरजेपीक जे फुडले इलेक्शन येवपाचें आसा 2027चे इलेक्शन तितून आरजेपीक हांगा हर्ट जातले काय कितें
हेचेर लक्ष दवरपाची गरज आसा आणि हेचेर आरजीपीन सुद्धा विचार करपाची गरज आसा. देव बरें करूं. पळयत रावात गोवन नरेटिव्ह.